छोले भाजी म्हटलं की घरभर असा सुगंध सुटतो की भूक आपोआप लागते. पण तुम्हाला ही भाजी बनवायला टेन्शन येतं, टेस्टी जमत नाही, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरातले नक्कीच कौतुक करतील. त्यासाठी भिजवलेले छोले कुकरमध्ये घ्यायचे. 2 तमालपत्र, 1 चक्रफूल, काळी विलायची, हिरवी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, 3 लवंग, पाणी, चवीनुसार मीठ टाकून कुकरची 5 ते 6 शिटी मीडियम फ्लेमवर करून घ्यायची. दुसरीकडे 3 मीडियम साईजचे कांदे छान फ्राय केले. त्यामध्येच अद्रक लसूण देखील भाजून घेतलं. कांद्याला ब्राऊन कलर आला की यामध्ये टोमॅटो 2 छोटे ते देखील फ्राय करून घ्यायचे. थंड झाल्यावर यामध्ये आपण शिजवलेले छोले टाकून घ्यायचे. 2 ते 3 चमचे. छान याची पेस्ट बनवून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये तेल गरम करून जिरं टाकून घेतलं. आपण वाटलेला मसाला छान फ्राय करून घ्यायचा. त्यानंतरनं यामध्ये घरगुती मसाले, हळद पावडर, घरगुती मसाला, धनेपूड, गरम मसाला किंवा छोले मसाला टाकून घ्यायचा. थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि छान हा मसाला शिजवून घ्यायचा. झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला 2 ते 3 वेळा थोडं थोडं पाणी करत हा मसाला शिजवून घ्यायचा, जेणेकरून याचा कलर देखील खूप छान येतो. आणि तुम्ही पाहू शकता कढईने खूप छान तेल सुटलेलं आहे. आणि आता यामध्येच आपण शिजवलेले छोले टाकून घ्यायचे. यातील खडे मसाले मी काढून घेतलेले आहे. गरम पाणी टाकून घ्यायचं. आवडीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं. मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट छान उकळी येऊन द्यायची. यावर कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या. मस्त आपले हे गरमागरम छोले रेडी आहे. नक्की ट्राय करा आणि रेसिपी